सागरेश्वर अभयारण्याचे जनक धोंडीराम मोहिते हा प्रसंग नेहमी सांगायचे. मी विद्यार्थी असताना हा प्रसंग मी त्यांच्याकडून ऐकला आहे. ते सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असायचे. सामाजिक कामासाठी त्यांना प्रवास करायला लागायचा. मग त्या काळी त्यांना शक्य असलेल्या मोटारसायकलीवरून ते प्रवास करायचे. ते एकदा त्यांच्या सांगली जिल्ह्यातील गावाकडून मोटारसायकलीवरून पुण्याला येत होते. रात्रीची वेळ होती. जरा बेसावा घ्यावा म्हणून पारगाव खंडाळा गावाजवळ त्यांनी गाडी थांबवली आणि रस्त्याच्या कडेला बसले. तेवढ्यात एक कारगाडी, त्याच्या पाठीमागणं एक पोलीस गाडी, ते उभे होते तिथून गेले. काही क्षणातच ती कारगाडी पुढं जाऊन थांबले. त्या गाडीतून उतरले यशवंतराव चव्हाण. त्यांनी जोरात हाक मारली. धोंडीरामही हाक मारायच्या अगोदर थांबलेल्या गाडीच्या दिशेनं साहेबांना पाहून त्यांच्याकडे निघाले होतेच. धोंडीराम जवळ गेल्यावर साहेबाने विचारलं, इतक्या रात्री कुठं फिरतो आहेस? मी गाडीतून तुला पाहिलं म्हणून थांबलो. साहेब, पुण्यालाच निघालोय. मग इथं कुठे मध्येच थांबला आहेस? चल माझ्यासोबत. साहेब, माझी गाडी आहे असं म्हणत धोंडीरामने अंधारात उभा असलेल्या मोटारसायकलीकडे बोट केलं. ते पाहून साहेब चिडले आणि म्हणाले, धोंडीराम, तू मोटारसायकलीवरून पुण्याला निघाला आहेस आणि अगदी सहजच सांगतो आहेस? साहेब त्यांना रागाने बोलायला लागले आणि ते काही न बोलता साहेबांची बोलणं ऐकत उभा राहिले. या दोघांतील संवाद पोलीस साहेबासोबतचे अधिकारी ऐकत उभा होते. काही वेळाने साहेबांचा राग शांत झाला. मग साहेबच म्हणाले, अरे धोंडीराम, तुझ्यासारख्या धडपडणाऱ्या कार्यकर्त्याची महाराष्ट्राला गरज आहे. का असा वेड्यासारखं वागत आहेस? तुला खूप जगायचं आहे रे धोंडीराम. साहेब कळवळून बोलत होते. साहेबांचं प्रेम पाहून धोंडीराम यांना गहिवरून आलं. ते म्हणाले, साहेब, इथून पुढं इतक्या लांब मोटारसायकलीवरून प्रवास करणार नाही. तसं त्याने साहेबांना वचन दिलं. पुढे धोंडीराम मोहिते यांनी इतक्या दूरचा प्रवास कधीही मोटारसायकलनं केला नाही आणि पारगाव खंडाळा या गावात चव्हाण साहेबांना दिलेलं वचन शेवटपर्यंत पाळलं. साहेबांचा आजोळ देवराष्ट्रे आणि धोंडीराम हे या गावच्या शेजारील मोहिते वडगावचे. हेच धोंडीराम मोहिते मराठी पत्रकारितेत धोम मोहिते या नावाने फेमस झाले. मुलाखतीच्या मैदानात हे त्यांनी लिहिलेलं महत्त्वाचे पुस्तक आहे. या पुस्तकात मोहिते यांच्यासारख्या एका फिरत्या कार्यकर्ता पत्रकाराने लिहिलेले शोधलेख आणि व्यक्तिचित्रण आहेत. या पुस्तकाला यशवंतराव चव्हाण यांची प्रस्तावना आहे. सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर अभयारण्य उभारण्याची कल्पना मोहिते यांचीच. हे अभयारण्य निर्माण करत असताना त्यांना आलेले अनुभव त्यांनी कथा सागरेश्वर अभयारण्याची या पुस्तकात सविस्तरपणे लिहिले आहेत. अशा धोंडीराम मोहिते यांच्यासारख्या प्रामाणिक आणि धडपडणाऱ्या कार्यकर्त्याला चव्हाण साहेबांनी अगोदरच ओळखले होते. असे अनेक लोक साहेबांनी हेरले आणि त्यांना घडवले. त्यांच्यावर खूप प्रेम केले, त्यांची काळजी घेतली. अगदी त्यांनी प्रवास कसा करावा याचीही चिंता साहेब करायचे. कार्यकर्त्यांच्या सुखादुखात ते सहभागी व्हायचे. रात्रीच्या अंधारातही आपल्या लाडक्या कार्यकर्त्याला ओळखणारे साहेब, त्याची विचारपूस करणारे साहेब, लोकांचे अश्रू पुसणारे, लोकांच्या दुःखात गहिवरून जाणारे साहेब आणि लढण्याची वेळ आल्यावर हिमालयाच्या मदतीला धावून जाणाऱ्या सह्याद्रीची भूमिका निभावत कणखर भूमिका घेणारे साहेब आजही आपल्या सर्वांच्या काळजात आहेत. आज यशवंतराव चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते धोंडीराम मोहिते आपल्यात नाहीत, पण धोंडीराम मोहिते यांनी सांगितलेला प्रसंग आपण कधीही विसरू शकत नाही. लेखन संपत लक्ष्मण मोरे, मुलुख माती.